मुलगा होता, जो येत्या काळामध्ये गुन्हेगारीकडे वळू शकतो, अशी एक तुम्हाला शंका वाटली. आणि तुम्ही काय केलं तर त्याला संस्कार केंद्राचा लीडर बनवला. हा मुलगा काही मुलींचे वाढदिवस साजरे करत होता, की हा मुलगा त्या मुलींचे वाढदिवस साजरा करून ह्या 8वी-9वीतल्या मुलींना त्या गुन्हेगारांकडं गप्पा मारायला, गोष्टी करायला पाठवायचा. आता काही गोष्टी आम्ही त्याच्यावर काही म्हणू शकत नाही, की अशाच गोष्टींसाठी पाठवत असेल. पण हा तो मीडिएटर होता. मग त्यानंतर तो पोलिसांनी तसं केल्यामुळे उलट पोलिसांबद्दल त्यांनी कंप्लेंट केली, की नाही ह्या पोलिसांचे आणि त्या अजून एका पोलीस लेडीज आहेत त्यांचंच काहीतरी अफेअर असेल, ते उलट मलाच हे करतात नाही का. कमी वयातला मुलगा जेव्हा गुन्हेगारीकडे वळतो, त्यावेळेसची त्याची मानसिकता कशी असते नेमकी? समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तीला दुसऱ्या लाईनीत, तिसऱ्या लाईनीत बसायची वेळ आली आणि पहिल्या लाईनीत तो कोण बसलो होतं? तर गुंड बसला होता. म्हणजे निवडून येण्यासाठी राजकीय लोकांना गुन्हेगार लागतात. ह्याच गुन्हेगार भविष्यात नगरसेवक झालेले बघितलेत आपण. एका निरपराध मुलीला त्या आरोपीबरोबर लग्न करायला लागलं होतं. ती नेमकी काय घटना होती? एका स्लम एरियातली एक मुलगी होती आणि त्या मुलीला एक गुन्हेगार खूप त्रास द्यायचा. तात्पुरता अटक झाला, पण 4 दिवसांनी परत सुटून आला. तर एका दिवशी त्या मुलाने रिक्षा घेऊन आला आणि अचानक तिला रिक्षात टाकलं. रिक्षात टाकलं आणि एका लॉजवर नेलं. त्या व्यक्तीनं चूक केलेली सुद्धा नसती, तरी सुद्धा त्याला त्या न केलेल्या चुकीची शिक्षा भोगावी लागते. त्यावेळी त्याची सायकोलॉजी कशी वर्क करते, त्याची मानसिकता कशी असते त्यावेळची? म्हटले, साहेब मी शेत करायचो, माझं शेती आहे म्हटले आणि शेत करायला मी एकाला दिलं होतं. त्यांनी गांजा लावला होता. त्यामुळं माझ्यावरच केस झाली. शेतात गांजा लावल्याच्या केसमध्ये मी अटक झालोय. बरोबर आहे. बऱ्याचदा या लोकांच्या घरचे सुद्धा यामध्ये भरडले जातात. बायका पोरं असतील, आई वडील असतील, त्यांची कशी अवस्था असते? त्यांची मुलं आज शाळेत जाताना त्यांना फी कोण भरणार आहेत? वडील तर आत गेलेले आहेत. मग पैसा कोण कमवणार? मुलं लहान लहान मुलं असतात, त्यांच्या शिक्षणाचे प्रॉब्लेम येतात. ज्या लेडीज असतात त्यांना घर चालवायचं असतं. बरं ह्या कुटुंबाकडं नातेवाईक ह्यांच्यापासून लांब झालेले असतात, नाव खराब झालेलं. मग किंवा पोलीस येतात, चौकशी करत असतात, नातेवाईक लांब झालेले असतात. कुणी यांना मदत करणार नसतं. कित्येक वेळा ह्या गुन्हेगारांच्या बायका कित्येक चुकीच्या मार्गाला पण लागलेल्या आहेत. महिला गुन्हेगार असेल तर तिला वेगळ्या प्रकारे सफर करावं लागत असेल. पण मग ह्यांचं नाव खराब झाल्यामुळे ह्यांना कुणीच बघायला येत नाही. त्यांची मुलं जेव्हा प्रेग्नंट होतात, त्या मुलं त्यांची तिथं त्यांना तर कारण नसताना सजा लागलेली असते ना. वाढत्या गुन्हेगारीमध्ये पोलीस किती कारणीभूत असतात? नाही जाऊ देत भाऊ, कशाला काय करायचंय, आम्ही आमचं बघतो, मरू देत तिकडं. शेवटी वरतून नगरसेवकांचा आमदारचे फोन येतात, आम्हाला त्रास होतो. वरतून सीपींना ते काहीतरी वेगळं सांगतात, सीपी आमच्या ट्रान्सफर करतात. त्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी ती गुन्हेगाराच्या प्रेमात पडली होती. गुन्हेगाराचं लग्न झालेलं होतं. गुन्हेगार त्याच्या बायकोबरोबर राहत असताना हे प्रकरण होतं. खूप मोठा चेंज झाला. ज्यांनी 35 वर्ष आपले झेंडे जाळले, ते आज गेली 4 वर्ष आपला झेंडा वंदन करतायत. ज्यावेळेस हे अधिकारी त्या भागामध्ये काम करतात, त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात, कारण तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे तिथल्या लोकांचा विश्वास कमावणं कितपत कठीण आहे. जन्म मृत्यू दाखल्यापासून ते लग्न लावण्यापर्यंत पोलीस अधिकारी काम करत असतात. तिथल्या गावामध्ये जायचं, गावात एक खाट ठेवायची आणि तिथं पुस्तकं ठेवायचे आणि अक्षरशः AK-47 सकट ती तिथं ठेवल्या जायची. त्याच्यातला एक चांगला परिणाम झाला, मुलांचा आणि पोलिसांचा एक चांगला संवाद झाला. पण हे तिथल्या सरकार विरोधी चळवळीतल्या काही लोकांना समजलं. त्यांनी त्याच्यासाठी सुरुंग लावला आणि त्यांना उडवायचं ठरवलं. यासाठी तुम्ही काम करताय, कधी भीती नाही वाटली सुरुवातीच्या काळामध्ये? माझे खून करायचा प्रयत्न झाला, की अरे हा चुकीचं करतोय, आपल्या विरोधी लोक आहेत त्यांना समजून सांगतो, त्यांना मुख्य प्रवाह करतोय, पोलिसांपासून हा वाचवतोय. असेही गैरसमज झालेले आहेत गुन्हेगारांचे मला फोन आलेले आहेत, धमक्यांचे फोन आलेले आहेत. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. मंडळी, अलीकडे आपण सर्रास म्हणतो की पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढतीये. मात्र गुन्हेगार तयार कसा होतो, तो गुन्हेगारीकडे वळतो कसा, त्याची त्यावेळची मानसिकता कशी असते आणि आजूबाजूचं वातावरण कसं असतं, या सगळ्या संदर्भात आपण या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आपले आजचे गेस्ट असणार आहेत उदय जगताप सर. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर विविध गुन्ह्यातील आरोपी जे शिक्षा भोगून काही दिवसांनी, काही वर्षांनी तुरुंगातून सुटून बाहेर येतात, अशा गुन्हेगारांना रोजगार मिळवून देण्यामध्ये, थोडक्यात कैद्यांच्या पुनर्वसनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. आजवर गुन्हेगारांना त्यांनी कामधंदा मिळवून दिलेला आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी बघता ती कशी रोखता येऊ शकते, यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन बाल गुन्हेगारी रोखूया या विषयावरती जनजागृती त्यांनी केलेली आहे. तसेच महिला आणि तरुणींसाठी एक हेल्पलाईन सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. उदय जगताप यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून जागतिक पातळीवरती नोंद आहे आणि त्यांनी गडचिरोलीत सुद्धा शिक्षणाचा प्रकाश आणण्याचं काम केलंय. त्यांच्याकडे पुण्यातील गुन्हेगारीबद्दल अनेक किस्से आहेत.
धनकवडीतील तरुणांसाठी 1357 बेरोजगारांना रोजगार देण्याचं सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. ही फारच मोठी संख्या आहे आणि हे नेमकं शक्य कसं झालं या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा आपण या पॉडकास्टमध्ये करणार आहोत. सुरुवातीला उदय सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र जागरणमध्ये. आणि माझं चर्चेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, आपण अलीकडे म्हणतो की पुणेमध्ये गुन्हेगारी वाढतीये किंवा इतर ठिकाणी बीडचं सुद्धा उदाहरण देतो की आपण बीडचा बिहार झालेला आहे. पण या सगळ्याचं मूळ आहे तो गुन्हा. गुन्हेगार नेमका तयार कसा होतो? गुन्हेगाराचा विषय असा झाला की आपण जर लहान मुलांपासून बघितलं तर 8वी 9वी 10वीतली मुलं आता गुन्हेगारी क्षेत्राकडे नकळत वळत चाललेली आहेत. गुन्हेगार त्यांना हिरो वाटायला लागलेत. त्याचं बरोबर. कारण असं की पहिल्यांदा घरातनं मुलगा बाहेर पडतो आणि तो चौकात येतो, एखाद्या मंडळात येतो आणि तिथं नॉर्मली बघितलं तर त्या मंडळात कित्येक वेळा गुन्हेगारांना आरतीला आणलं जातं. पुणे शहरात 2007 ते 8च्या दरम्यान गुन्हेगारांचे फ्लेक्स लागत होते, होर्डिंग लागत होते. होर्डिंग आपण आतापर्यंत बघितले, एखादा अमिताभ बच्चनचे होर्डिंग लागतात, एखादा पिक्चर आला तर त्याचे होर्डिंग बघितलेले आहेत, राजकीय नेत्यांचे होर्डिंग बघितले आहेत. पण हे प्रमाण 2007 ते 8च्या काळात जवळजवळ 80% गुन्हेगारांचे फ्लेक्स लागत होते आणि गुन्हेगार हे हिरो वाटायला लागले होते. मग त्यामुळे टीनेजर मधल्या मुलांना वाटतं की हे हिरो आहेत. तुम्हाला आम्हाला चांगले संस्कार असताना आपल्याला अरुण गवळी, दाऊद इब्राहिमचे पिक्चर बघूशे वाटतात. त्यामुळे ह्या तरुण मुलांना ज्यावेळेस ह्या गुन्हेगारीकडे बघताना त्यांना एक आकर्षण वाटत होतं. त्यातला एक किस्सा सांगतो मी तुम्हाला की मी एकदा कोर्टामध्ये गेलो होतो आणि कोर्टामध्ये एका वकिलाला भेटायला गेलं असताना तिथं एका गुन्हेगाराला आणलं होतं आणि त्याच्या पाठीमागे 5-50 मुलं चालत होती. तर त्या काळात मी कराटेचे क्लास घ्यायचो, त्यामुळे मुलं मला ओळखायची, सर म्हणायचे. त्यामुळे नॉर्मली ते एक वेगळं नातं मुलांशी होतं. तर त्या 50-60 मुलांमध्ये 2-3 मुलं अशी होती की ती मला ओळखत होती. त्यांनी मला विचारलं, सर इकडे कसे काय आले? तर मी त्यांना विचारलं, मी इथे एका कामासंदर्भात आलोय, पण तुम्ही इकडे कसे काय? तर कारण मी त्यांना का विचारलं, त्यामुळे कारण होतं त्यांच्या खांद्यावर सॅक होती, ती मुलं कॉलेजमधली होती. तर माझ्या लक्षात आलं ही मुलं कॉलेज बुडून इथं कशी काय आली? म्हणून म्हटलं तुम्ही कशाला आले तिकडं? ते म्हटले नाही, या भाईंना भेटायला आलो. मी म्हटलं हे कोण भाई आहेत? ते म्हटलं तुम्हाला माहित नाही का? मी म्हटलं मला नाही माहिती. म्हटलं तुम्ही खरंच ओळखत नाही का? म्हटलं मी खरंच ओळखत नाही. कॉलेजमधल्या मुलांना ह्या गुन्हेगारी क्षेत्रात. मग ते म्हटले असं यांनी मागं मर्डर केला होता आणि आता यांच्याकडे रिव्हॉल्वर सापडले, पोलिसांनी यांना धरून आणले, आता आम्ही यांच्या मदतीसाठी आलोय. मग माझ्या लक्षात आलं की ह्या मुलांचे आई वडील गुन्हेगार नाहीत, ही मुलं गुन्हेगार नाहीयेत. मग लक्षात आलं की अरे आपण जे म्हणतो युवा शक्ती, राष्ट्रशक्ती, महासत्ता, उद्याचं महान राष्ट्र बनली पाहिजे, पण ही मुलं तर गुन्हेगारीकडे वळतात. आपली युवा शक्ती जर गुन्हेगारीकडे वळत असेल तर त्यांना कंट्रोल करण्याचं काम आपल्याला सर्वांना मिळून करणं गरजेचं होतं. कारण हे आई वडिलांना माहित नाही, समाजातल्या कित्येक जणांना माहित नाही की आपली मुलं शाळा बुडून गुन्हेगारांना बघायला जातात. मग त्या दिवशी ठरवलं की आपण गुन्हेगारीवर काम करणं काळाची गरज आहे. मग विद्येचं माहेरघर असलेलं पुणे शहर, 2 व्हीलरचं असलेलं पुणे शहर, पेन्शनरांचं पुणे शहर, हे सगळं कालबाह्य होत आपण गुन्हेगारांचं पुणे शहर होतंय का काय? मग हे गुन्हेगारांचं पुणे शहर होऊ नये म्हणून आपण ह्याच्यावर काम करायला सुरुवात केली. आणि मग गुन्हेगारांचं काम करताना ही लहान मुलं गुन्हेगारी आकर्षण पोटी जातात. पण काही जणांच्या घरात विभक्त कुटुंब पद्धतीमुळं काही प्रॉब्लेम झालेत. काही मुलं अशी असतात की ज्यांना शेजारच्या घरात सगळ्या सुविधा मिळतात, माझ्या मित्राला सगळ्या सुविधा मिळतात, त्याकडे मोबाईल आहे, माझ्या आई वडील साधे शेतमजूर किंवा माझे आई वडील धुण्या भांड्याची कामं करतात, मला मोबाईल घेता येत नाही, पण माझ्या मित्रांपुढे मला स्टेटस ठेवायचंय, मग काहीतरी असलं पाहिजे. मग ही काही मुलं चोऱ्या करतात. असे वेगवेगळे प्रकार आहेत गुन्हेगारीकडे जाण्याचे. काही जणांवर अत्याचार झालेले असतात म्हणून गुन्हेगारीकडे जातात. अशा पद्धतीने गुन्हेगारी जाण्याकडे एक वर्ग वळलेला दिसतोय. नक्कीच आहे. आणि याचंच एक उदाहरण आपण काल ज्यावेळेस चर्चा करत होतो त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं की एक असा मुलगा होता जो येत्या काळामध्ये गुन्हेगारीकडे वळू शकतो, अशी एक तुम्हाला शंका वाटली आणि तुम्ही काय केलं तर त्याला संस्कार केंद्राचा लीडर बनवला. तो किस्सा नेमका काय होता? 2010-11 मध्ये साधारण दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये PI विजयसिंग गायकवाड साहेब यांच्या बरोबर मी तिथं गुन्हेगारी कमी करणार आम्ही काम सुरू केलं. त्याच्यात खेळाचे शिक्षक असलेले तिथल्या हिरे हायस्कूलचे बैलुंबे सर, आम्ही सर्वांनी मिळून एक विचार केला की आता आपण गुन्हेगारी कमी करण्यासाठी काही लहान मुलांवर काम करणं गरजेचं आहे. गुन्हेगार तयार झाल्यानंतर त्यांना परत पुनर्वसन करणं, ह्याच्यापेक्षा गुन्हेगार तयार होऊ नये म्हणून आपण जास्त काम करू. मग आम्ही ज्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांना आणलं जायचं, त्यांना मारलं जायचं, तिथनं गुन्हेगारांचे ओरडण्याचे आवाज यायचे, त्याच पोलीस स्टेशनमध्ये
विजयसिंग गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आम्ही तिथं असं काम केलं की त्या पोलीस स्टेशनमध्ये शुभंकरोतीपासून पसायदांचे वर्ग सुरू केले. ते अशा मुलांसाठी केले की जे गुन्हेगारांची मुलं होती आणि गुन्हेगारांच्या मुलांच्या बरोबर त्यांच्या संगतीत राहणारी जी मुलं होती, जी शिवाय द्यायची, जे चुकीची काही गोष्टी करायची, कोणाकडे चाकू सापडले होते, मग अशी मुलं आम्ही फाइंड आउट केली आणि अशी 60 जणांची बॅच आम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये पसायदान आणि शुभंकरोतीच्या माध्यमातून सुरुवात केली. पण आम्ही बघितलं त्यावेळेस काही पोलीस आम्हाला म्हटले की ह्यातला हा मुलगा जो आहे हा जास्त गुन्हेगारांबरोबर राहतो, ह्याची विचार करण्याची पद्धत वेगळी, ह्याला तुम्ही घेऊ नका इथं, कारण हे सगळं डिस्टर्ब होईल. तर मी म्हटलं असं करण्यापेक्षा आपण एक काम करू, ह्याच मुलाला मॉनिटर करू, कारण त्या मुलगा मला तर हुशार वाटला. म्हटलं मॉनिटर करू आपण, ह्याच्या माध्यमातून काम करू. पण नंतर माझ्या लक्षात आलं की हा मुलगा काही मुलींचे वाढदिवस साजरे करत होता. मी म्हटलं ह्या मुलगा 8वी-9वीतला मुलगा वाढदिवस कसे काय साजरे करतो, ह्याच्याकडे पैसे कुठून येतात. मग पोलिसांना आम्ही त्यावेळेस माहिती घ्यायला सुरुवात केली आणि माहिती घ्यायला सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं की हा मुलगा त्या मुलींचे वाढदिवस साजरा करून ह्या 8वी-9वीतल्या मुलींना त्या गुन्हेगारांकडं गप्पा मारायला, गोष्टी करायला पाठवायचा. आता काही गोष्टी आम्ही त्याच्यावर काय म्हणू शकत नाही की अशाच गोष्टींसाठी पाठवत असेल, पण हा तो मिडिएटर होता. मग त्यानंतर तो पोलिसांनी तसं केल्यामुळे उलट पोलिसांबद्दल त्यांनी कंप्लेंट केली की नाही, ह्या पोलिसांचे त्या अजून एका पोलीस लेडीज आहेत त्यांचंच काहीतरी अफेअर असेल, ते उलट मलाच हे करतात, नाही का. अशा पद्धतीचा त्याचा ब्रेन चालायचा आणि हा ब्रेन कशामुळे चालायचा ते लक्षात आलं की तिथले काही गुन्हेगार होते, त्या गुन्हेगारांच्या तिथं तो जाऊन बसायचा, त्याला ते अट्रॅक्शन होतं आणि मग तिथल्या चाललेल्या चर्चा मोठ्या लोकांच्या त्या सहज ते अडॉप्ट करायचा आणि त्याच्यामुळं नकळत त्याची पावलं त्या ठिकाणी जायची. पण हा मुलगा नंतर चांगल्या पद्धतीने सुधारला. गायकवाड साहेब असू देत, भैलोमे सर असू देत, तिथल्या गीता मोहरकर असू देत, ह्या सर्वांनी मिळून चांगलं काम केलं आणि ते चांगलं रिझल्ट मिळाले त्याचे. ज्यावेळेस तुम्ही आता मला सांगितलं की हा जो 8वी-9वीतला विद्यार्थी होता, कमी वयातला मुलगा जेव्हा गुन्हेगारीकडे वळतो त्यावेळेसची त्याची मानसिकता कशी असते नेमकी? किती वेळा मी सांगितलं तसं गुन्हेगारांचं आकर्षण ह्या मुलांना असतं की गुन्हेगार एखादा चाललेला असतो, त्याच्याकडे मग 5-50 लोक असतात, मुलं असतात, टू व्हीलरवर जाणारे असतात, त्याला जी मुलं मान देत असतात, त्याची ती त्या भागातली दहशत असते, त्यामुळे ह्या मुलांना ते हिरो वाटतात. हे खूप दुर्दैवी चित्र आहे. मी म्हणजे एका कार्यक्रमातला किस्सा सांगतो. एक 10वी-12वीच्या मुलांचा सत्कार होता. बरं, सत्कार हुशार मुलांचा होता. एका चांगल्या संस्थेने तो सत्कार ठेवला होता. त्या संस्थेत पहिल्या लाईनीत ज्येष्ठ नागरिक बसले होते, काही डॉक्टर, वकील अशा सगळ्यांना बोलवलं होतं. बरं, तिथं बोलवलं होतं, मी तिथं गेलो होतो आणि त्या कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणे होतो. आता कार्यक्रम जरा अर्धा लेट सुरू झाला. महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम होता, त्यानंतर तो 10वी-12वीच्या मुलांचा सत्कार होता. कार्यक्रमाला 200-300 लोक असतील साधारण. आता पहिल्या लाईनीत आम्ही सगळे बसलो होतो आणि आयोजक म्हटलं की 5 मिनिटं थांबा, जरा 5-10 मिनिटं थांबा, 5-10 मिनिटं थांबा. एक अर्धा तास असंच चाललं होतं. मी शेवटी त्याला म्हटलं आम्ही निघून जातो, तुम्ही कार्यक्रम कंटिन्यू करा. ते म्हटले नाही, 5 मिनिटात एक जण येतोय आणि लगेच आपण कार्यक्रम सुरू करू. त्यानंतर तिथं 5 मिनिटात एक पुण्यातली एक व्यक्ती आली आणि आल्यानंतर त्याच्याबरोबर त्याचे 4 बॉडीगार्ड होते. पहिल्या लाईनीतले सगळे डॉक्टर, वकील, जे कोण XYZ ज्येष्ठ नागरिक होते, सगळ्यांना उठवलं आणि त्या व्यक्तीला बसायला जागा दिली. तो पुण्यातला नामचीन गुंड होता आणि त्याच्याबरोबर त्याचे ते 4 बॉडीगार्ड बसले होते. समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तीला दुसऱ्या लाईनीत, तिसऱ्या लाईनीत बसायची वेळ आली आणि पहिल्या लाईनीत कोण बसलं होतं, ते गुंड बसला होता. बरं, त्याच्यापेक्षा दुर्दैवी असं त्या पुणे शहराचा आपल्या की त्या 10वी-12वीच्या मुलांचा सत्कार त्या गुन्हेगाराच्या हस्ते केला होता. ओ माय गॉड. म्हणजे जो मुलगा गुन्हेगार कदाचित 10वी शिकला नाहीये, त्याचा सत्कार. मग हे समाजात हे हिरो वाटायला लागलेत. बरं, राजकीय आश्रय गुन्हेगारांना मिळतोय आता. म्हणजे निवडून येण्यासाठी राजकीय लोकांना गुन्हेगार लागतात. ह्याच गुन्हेगार भविष्यात नगरसेवक झालेले बघितलेत आपण. बरं, सुधरत असेल गुन्हेगार तर नक्की त्याला मदत करा, पण जो सुधरत नाही, जो समाजावर आज पण दहशत ठेवतोय, अशा गुन्हेगारांना राजकीय नेत्यांनी कमीत कमी घेऊ नये, असं आमचं स्वतःचं मत आहे. कारण ह्याच्यामुळे तरुण पिढी बिघडत चालली. मग त्यांना असं वाटतंच ना, आपल्याला सहज एखादा मर्डर केला, एखादा खून केला, एखादा मर्डर केला, जे काय चाकूने वार केला, तर आपलं नाव होते, पैसाही मिळतो, हप्ते मिळतात आणि ह्या सगळ्या पैशाच्या माध्यमातून आपण नगरसेवक व्हाईट कॉलरमध्ये येतोय. ही त्यांच्या समोर जिवंत उदाहरणं आहेत पुण्यातली. मग शिक्षण घ्यायचं, एवढं सगळे दिवसभर कष्ट करण्यापेक्षा ह्याच्या माध्यमातून नाव, पैसा, प्रतिष्ठा सगळंच मिळतंय. त्याच्यामुळे ह्या तरुण मुलांना गुन्हेगारी क्षेत्राचं आकर्षण जास्त आहे. तुम्ही एक घटना सांगितली होती ज्यामध्ये एका निरपराध मुलीला त्या आरोपी बरोबर लग्न करायला लागलं होतं. ती नेमकी काय घटना होती? विषय असा होता, एका स्लम एरियातली एक मुलगी होती. 10 बाय 10चं घर नसेल ते कदाचित, त्यांच्या करता पुरुष कुणीच नव्हता आणि त्या मुलीला एक गुन्हेगार खूप त्रास द्यायचा. मग त्यावेळेस ती केस आमच्याकडे आली होती की तुम्ही काहीतरी मदत करा. बरं, त्या गुन्हेगार होता, त्याच्यावर खूप केसेस होत्या.
बरं किती वेळा आपण किती जणांना अंगावर घ्यायचं, आपण काही पोलीस नाहीयेत, आपल्यासारख्याचा एक पटकन खून मर्डर काही होऊ होऊ शकतं. शकतं. मग त्यामुळे आम्ही काही ठिकाणी फ्रंटला गेलेलो असलो तरी काही ठिकाणी काळजी घ्यावी लागते आम्हाला. बरोबर. आणि कित्येक वेळा पोलीस गुन्हेगारांना मदत करत असतात. कित्येक वेळा मी म्हणतोय, हम्म. सगळेच पोलीस असं नाही, पण कित्येक वेळा पोलीस मदत करत हम्म. असतात, सांगत असतात हाच तुझ्याबद्दल सांगतोय काहीतरी. मग हे करण्यापेक्षा आम्ही विचार केला तर काय करता येईल. मग सकाळचे एक रिपोर्टर होते मंगेश कोळकर, त्यांना आम्ही सांगितलं की अशी घटना आहे, त्या मुलीला बिचारीला त्रास होतोय, कोणीतरी उभं राहणं गरजेचं आहे. त्यांनी त्याच्यासाठी लगेच बातमी तयार केली, त्यांनी त्याची शहानिशा केली आणि त्यांनी सकाळला संपादकांशी सांगून ते शहानिशा केल्यानंतर त्यांनी ती बातमी पण केली. त्यामुळे पोलिसांना दखल घ्यावी लागली आणि पोलिसांना दखल घ्यावी लागली. तो गुन्हेगार तात्पुरता अटक झाला, पण 4 दिवसांनी परत सुटून आला. कायद्याच्या ज्या पळवाटा आहेत त्याचा परिणाम काय झाला बघा. 4 दिवसांनी तो सुटून आल्यानंतर परत त्या मुलीकडे गेला. म्हटलं मी काय 4 दिवसात सुटून येतो, किती वेळा केस टाकणार. मग त्यानंतर एका दिवशी तर त्यांनी काय केलं, हे जे त्रास होतं त्या मुलीने आम्हाला सांगितलं, तर आम्ही काय म्हटलं, तू काय कर 100ला कंप्लेंट कर, असा काय प्रॉब्लेम झाला तर. बरोबर. तर एका दिवशी त्या मुलाने रिक्षा घेऊन आला आणि अचानक तिला रिक्षात टाकलं आणि एका लॉजवर नेलं. पण ती त्यावेळेस सांगितल्यामुळे ती हुशार झाली होती. तिने काय केलं, तिच्या आईला फोन लावला ओके. आणि तो फोन चालू असल्यामुळे तिच्या आईला समजलं की तिला कुठल्या लॉजवर नेलंय. बरोबर. त्याच्यामुळे लगेच 100ला फोन लावला, आम्हाला लावला. आम्ही सीपींना सांगितलं. सीपी त्यावेळेस चांगले साहेब होते, रॉय सर. त्यांनी लगेच त्याच्यावर लक्ष घातलं आणि लक्ष घातल्यामुळे रंगेहात तो गुन्हेगार सापडला गेला. पण आता गुन्हेगार सापडला गेला, परत तो 4 दिवस आत गेला, परत थोड्या दिवसांनी परत बाहेर आला. बरोबर. बाहेर आल्यामुळे असं झालं की त्या शेवटी मुलीला आधार राहिला नाही. बरं आपण कायम यश सांगतो, मी स्वतः 50 पुरस्कार घेतले असतील, मी प्रत्येक वेळी यश सांगतो, पण अपयश आमच्या पण वाट्याला येतात अशा समाजसेवेमध्ये आणि हे अपयश आहे. मग त्या मुलीला शेवटी पत्रकार उभे राहिलेत, पोलीस मदतीला उभे राहिलेत, सामाजिक काम क्षेत्रात काम करतो म्हणून आम्ही उभं राहिलोय. तरी पण बघा ह्या सगळ्या ह्याच्यात तो गुन्हेगारच कसा जिंकला ते सांगतो. थोड्या दिवसांनी शेवटी त्याच्यावर त्यांनी त्यांच्या घरच्यांवर प्रेशर टाकलं. मग ते इमोशनल टाकलं का कसं टाकलं माहित नाही. 6 महिन्याने आम्हाला न्यूज आली की त्या मुलीने त्याच्याबरोबरच लग्न केलं. आणि त्याच्या पुढच्या साधारण वर्ष 1.5 वर्षानंतरची न्यूज आहे की शेवटी त्यांनी डिवोर्स दिला. म्हणजे एवढं करून पण शेवटी काय झालं, त्या मुलीचं नुकसान झालं. म्हणजे समाज उभा राहतोय, पोलीस उभं राहत आहेत, सरकार उभं राहतंय, तरी पण किती वेळा अपयश येतात. त्यामुळं ह्या सगळ्या विषयांवर एक संघटितपणे काम करणं ही पुणे शहराची खूप गरज आहे. अशा किती हजारो तरुण मुली असतील, ऑफकोर्स असतील, अशा कितीतरी मुलींना त्रास होतोय. म्हणजे मी अजून एक किस्सा सांगतो की जनता वसाहतमध्ये हिरे हायस्कूलला मुली येतात, सिंहगड रोड. तर तिथे एक टेकडी आहे, पर्वती. पर्वतीच्या बरोबर टेकडीवरनं इकडे जनता वसाहतमधनं मुली शाळेत हिरे हायस्कूलमध्ये येतात. हुशार मुली शाळेत यायच्या बंद झाल्या. म्हणून काय कारण आहे म्हणून तिथले संजय बैलुमे सर, तिथले सर्वांनी एक विचार केला की का मुली येत नाही, म्हणून तिथल्या माने सरांनी सगळेजण त्या मुलींच्या घरी गेले, शिक्षक गेले, चांगल्या मुली आपल्या 10वीतल्या मुली येत नाहीयेत. मग घरी गेल्यानंतर समजलं की ह्या मुलींना तिथं टेकडीवरनं येताना कित्येक गुन्हेगार त्रास द्यायचे. मग आता ह्या शिक्षणापासून चांगल्या पुण्यासारख्या सिटीमध्ये घडलेल्या घटना आहेत त्या. मग विजयसिंग गायकवाड साहेबांना आम्ही सांगितलं, त्यांनी त्याच्यावर पेट्रोलिंग केलं आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी पेट्रोलिंग केल्यामुळं तिथले मोहिते साहेब येते सगळ्यांनी मदत केली. खूप पोलीस अधिकारी त्यांनी मदत केली. त्यांना वस्तुस्थिती समजली आणि त्या मुली पुन्हा एकदा शाळेत यायला लागल्या. जर पोलिसांनी असं काम केलं तर कित्येक मुलींना संरक्षण मिळू शकतं. नक्कीच नक्कीच. अशा अनेक घटना आहेत ज्यामध्ये त्या व्यक्तीनं चूक केलेली सुद्धा नसती, तरी सुद्धा त्याला त्या न केलेल्या चुकीची शिक्षा भोगावी लागते. त्यावेळी त्याची सायकोलॉजी कशी वर्क करते, त्याची मानसिकता कशी असते त्यावेळी? त्यावेळेस कसं असतं, एक विषय सांगतो की एका कैद्याला मी भेटायला गेलो होतो आणि कैद्या पाठीमागे एक कैदी, मी जेलच्या बॉर्डर असल्यामुळे सतत संपर्क येतात माझे. हे साताऱ्यातली घटना. तर तिथं असं झालं की पाठीमागे एक वयस्कर व्यक्ती रडत होता. तर मी त्या कैद्याला विचारलं, हा का रडतोय? तो म्हणला, साहेब तुम्हीच बोलत आहे अशी. तर त्याला मी बोलवलं, बाबा म्हटलं तुम्ही का रडता, काय प्रॉब्लेम झालाय? म्हटले, साहेब मी शेत करायचो, माझं शेती आहे म्हटले, आणि शेत करायला मी एकाला दिलं होतं. तो परप्रांतीय होता, त्याला मी शेत करायला दिलं. आजकाल मजूर भेटत नाहीयेत आपल्या इथले, तर शेत करायला दिलं होतं 50% आणि तो शेत करत होता आणि मला माहितीच नाही त्याने गांजा लावला होता आणि गांजा लावला असला आणि त्यानंतर पोलीस त्याला आले पकडायला, म्हणून तो पळून गेला. पळून गेल्यानंतर शेत तर माझं, शेतात गांजा पण आहे दिसतोय, त्यामुळं माझ्यावरच केस झाली. आता ह्याच्यात माझी काहीच चुकी नव्हती तसं बघायला गेलं तर, फक्त माझी एकच चूक होती, मी त्याच्याकडनं काहीतरी लिखापडी करून घ्यायला पाहिजे होती, ती झाली ना. आणि नॉर्मली शेतात कुठेही लिखापडी करून घेतल्या जात नाही, मग त्यामुळे माझ्या डोक्यात कधी आलं नाही. आणि न कळत ह्या गांजाच्या केसमध्ये, शेतात गांजा लावल्याच्या केसमध्ये मी अटक झालोय.
मग त्यावेळेस त्याला वाटतं की अरे आपण आपल्याकडनं नकळत चूक चूक झाली, आहे. पण समाज माझ्या बाजूने उभा नाहीये. पोलीस हम्म. माझं समजून घेत नाहीये. कायद्याच्या बाबतीत पोलिसांची भूमिका बघितली तर त्यांच्या दृष्टीने ते योग्य आहेत. योग्य आहे. पण हे सगळं करत असताना मग तो विचार करतो, मग कदाचित हे सगळं बघतोय, चोर चोराला सुटला, चोर सुटतोय आणि संन्यासी सापडतोय थोडक्यात. मग त्यापेक्षा बेस्ट आपणच हे करू मग करू काय? का नाही. अशी हम्म. किती वेळा असं होतं की कित्येक वेळा खोट्या केस झाल्यामुळे किती वेळा असं होतं, माणूस त्या वाटेला जातो आणि स्वतः मोठा गुन्हेगार होतो. आता 200 रुपयाचा मोबाईल चोर, आर्थिक परिस्थितीमुळे 200 रुपयाचा 200 रुपयासाठी मोबाईल चोरणारा एक व्यक्ती, त्याचा मी बरोडामध्ये भेटलो होतो त्याला. हम्म. तो म्हणला, साहेब माझी परिस्थिती नव्हती, मला खायला नव्हतं त्या दिवशी, म्हणून मी मोबाईल चोरला. हम्म. 200 रुपये मला मिळाले ते मोबाईल दिल्यानंतर. पण म्हटलं मी अटक झालो, आत आलो. हम्म. पण म्हटलं आता सोडवायलाच कोण नाहीये मला, कारण माझी परिस्थिती ती घरातली बरोबर नव्हती आहे. म्हणून ते होतं. पण म्हटलं आता मला एका मोठ्या गुन्हेगाराने इथं मदत केली, त्याने सोडवलं, मी त्याच्या टोळीत सामील झालो. आणि आई गं. त्यानंतर थोड्या वर्षांनी हे समजलं की तो त्या मोठ्या गुन्हेगारी क्षेत्रात, टोळीत अशी व्यक्ती काम करतात. मग लक्षात आलं यार, खूप अशा व्यक्ती आहेत की ज्या गुन्हेगारी क्षेत्रात ह्या मोठ्या टोळ्या त्यांना वापरून घेतात. हे तर झालं. पण एखादा गुन्हेगार ज्यावेळेस तो त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा भोगतो, की 5-10 वर्ष असेल, 2-4 महिने असेल, शिक्षा भोगून बाहेर येतो, त्यावेळेस तो कित्येक गुन्हेगार हे पुन्हा त्याच वाटेवरती जातात आणि कित्येक गुन्हेगार हे त्यातून धडा घेऊन सुधारतात सुद्धा. अशी काही उदाहरणं आहेत? सुधारणारी उदाहरणं असं सुधारणाऱ्या उदाहरणांमध्ये सांगतो की गुन्हेगार जेव्हा बाहेर आला ना की त्याला कुणी नोकरी देत नाही, कारण आजकाल पोलीस व्हेरिएशन कंपल्सरी लागतं आणि पैसा नसल्यामुळे तो बिझनेस करू शकत नाही. हम्म. मग शेवटी घर तर चालवायचे. तुम्हाला सगळं जरी लोकांनी चांगलं सांगितलं असं, वस्तुस्थिती काय आहे, तर घर चालवायचंय. बरोबर. मग ह्याच्यासाठी लागणारा पैसा उभा करायचा आहे. मग नोकरी मिळत नाही, पैसा नसल्यामुळे बिझनेस करू, मग तो परत गुन्हेगारीकडे जातो ना. हम्म. पण यातलं असंही उदाहरण आहे की जर समाजाने त्याला मदत केली, आता पोलीस स्टेशनच्या माध्यमातून भानुप्रताप बर्गे साहेब असू देत किंवा डॉक्टर मिलिंद भोई असू देत, बाकीचे आमचे विजय सिंग गायकवाड साहेब असू देत, कमलाकर ताकोले साहेब असू देत, ह्या सगळ्यांनी ह्या गुन्हेगारांना समजवलं, काउन्सिलिंग केलं, ह्यांना जॉब दिले. जॉब दिल्यामुळे ही लोक सुधारली ना. हम्म. म्हणजे शेवटी 2 विषय तुमच्या समोर दिसतात. जर योग्य वेळी जर चूक एखादं ऍक्सिडेंटली गुन्हा केलाय किंवा ठीक आहे झालाय त्याच्याकडनं गुन्हा, पण त्यांनी सजा तर भोगली ना. बरोबर आहे. मग सजा भोगली असेल तर त्याला मुख्य प्रवाहात यायचं असेल तर तुम्ही त्याला मदत करा. हम्म. आणि जर मदत करून ते सुधरत असतील तर नक्की त्याला मदत करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि त्यातनं तेच. गुन्हेगारीच कमी होणार आहे. गुन्हेगारी कमी कुठं होणार आहे? चोर चोराच्या घरात चोरी करत नाही, तो एकमेकांचे खून करत, तो काय करतो, तुमच्या माझ्या घरातल्या चोऱ्या करत असतो. हम्म. न कळत हा स्वार्थातनं परमार्थ आहे, त्यामुळे तो तुम्ही साधला पाहिजे. बरोबर आहे. बऱ्याचदा या लोकांच्या घरचे सुद्धा यामध्ये भरडले जातात. बायका पोरं असतील, आई वडील असतील, त्यांची कशी अवस्था असते? गुन्हेगार जेव्हा सजा, त्याला 7 वर्षे सजा लागते, 14 वर्षे सजा लागलेले गुन्हेगार आम्ही बघितलेले आहेत. पण हे 14, 7 वर्ष, 8 वर्ष जेव्हा जेलमध्ये जातात, पहिल्या वेळेस यांच्याकडे भेटायला येणाऱ्यांचा वर्ग खूप असतो, हळूहळू तो कमी होतो. 1-2 वर्षातच भेटायला येणाऱ्यांची संख्या एकदम कमी होऊन जाते. मग त्याला त्याची बायकोशिवाय कोण भेटायला जात नाही. आणि लेडीज जेलमध्ये तर असं बघितलं की लेडीजला तर भेटायला त्यांच्या घरातले येत नाही. तर त्यावेळेस काय होतं की ह्या घरातल्यांचा प्रॉब्लेम वेगळे असतात. काय होतं, ह्याला कैदीला तिथं काम केल्यामुळे त्याला 2 पैसे जेलच्या माध्यमातून मिळत पण असतात. आणि शिवाय गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे आपण काही कुटुंबातल्या व्यक्ती कायद्याला पैसे देऊ शकतो. आता त्याला त्याचे पैसे मिळत असतात, त्याला तिथं जेवण वेळेत मिळतंय, राहणं व्यवस्थित मिळतंय, त्याची सगळी सिक्युरिटी आहे, त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो तसं बघायला गेलं तर. फक्त तो कुटुंबापासून वेगळा असतो. वेगळा. आणि त्याची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची असेल किंवा नकळत झालेला असेल तरी जे काय आहे त्याला सगळ्या सुविधा तिथं गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत. पण त्याच वेळेस बघा ना, त्यांची मुलं आज शाळेत जाताना त्यांना फी कोण भरणार आहेत? वडील तर आत गेलेले आहेत, मग पैसा कोण कमवणार? मुलं, लहान लहान मुलं असतात, त्यांच्या शिक्षणाचे प्रॉब्लेम येतात. ज्या लेडीज असतात त्यांना घर चालवायचं असतं. बरं, ह्या कुटुंबाकडं नातेवाईक ह्यांच्यापासून लांब झालेले असतात, नाव खराब झालेलं, मग किंवा पोलीस येतात, चौकशी करत असतात, नातेवाईक लांब झालेले असतात, कुणी यांना मदत करणार नसतं. मग कित्येक वेळा ह्या गुन्हेगारांच्या बायका कित्येक चुकीच्या मार्गाला पण लागलेल्या आहेत. आणि कित्येक गुन्हेगारांच्या बायकांना शेवटी काही ना काही कामधंदे करावे लागले आहेत. त्यांच्या हालाकीच्या परिस्थिती आम्ही बघितलेल्या आहेत, त्यांच्या मुलांच्या परिस्थिती बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळं खरी सजा कोण भोगतो? गुन्हेगार भोगतो, एक काहीतरी केलंय म्हणून तो भोगतो, पण न करता ह्या त्याच्या बायकोला असू दे, त्याच्या आई वडिलांना असून, त्याच्या मुलांना 14-14 वर्ष ही सजा ह्यांनी भोगलेली आहेत. म्हणजे जेल जरी ते असलं तरी ओपन जेलमध्ये हे थोडक्यात. नक्कीच आहे. हे झालं जेंट्स गुन्हेगारांबद्दल. महिला गुन्हेगार असेल तर तिला वेगळ्या प्रकारे सफर करावं लागत असेल. महिला गुन्हेगारांचं काय होतं की एक तर हुंडाबळीमधल्या विषय असतात, कुठं काही ना काही विषय असतात. तर ह्याच्यात काय होतं, सासू सुना असतात, म्हणजे सुनेने केस केलेली असते हुंडाबळीसाठी, सासू असते. आता त्या घराला तर शेवटी काय झालेलं, सगळेच नातेवाईक बॅन करतात.
म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्षच करतात. कुणीच नातेवाईक त्यांच्याकडे येत नाही किंवा काही ठिकाणी असं असतं की त्यांनी अजून कुठल्या तरी वेगळ्या केसमध्ये असतात. सगळ्याच केसमध्ये हुंडाबळीचे नसतात. म्हणजे वेगवेगळ्या कुठल्या केसमध्ये चोरीच्या असू देत, खुनाच्या असू देत, वेगळ्या केसमध्ये असतात. पण मग ह्यांचं नाव खराब झाल्यामुळे ह्यांना कुणीच बघायला येत नाही. लेडीज ह्याच्यात तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कुणीच बघायला येत नाही. त्याच्यामुळे त्यांनाच लक्षात येतं की आपल्यासाठी कुणीच नाहीये. समाज आपल्यासाठी नाहीये. आणि मग ती भावना त्याच्यात एकदा निर्माण झाली की मग जेव्हा ते बाहेर जरी सुटून आले तरी ते समाजासाठी कधीच हे करत नाही. समाज त्यांच्या दृष्टीने दुश्मन असतो. त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे तसा असतो आणि नकळत त्यांचा समाजाला त्रास देण्याचा दृष्टिकोन पण तसाच तयार होत असतो. त्यामुळं ह्या महिला भगिनींसाठी जर काम केलं, आता किती वेळा महिला भगिनींचं तर मी म्हणेल कदाचित त्या केसमध्ये असतील किंवा नसतील हा कोर्टाचा विषय आहे. पण कित्येक अशा बघितल्यात की त्यांची मुलं जेव्हा प्रेग्नंट होतात त्या मुलं त्यांची तिथं त्यांना तर कारण नसताना सजा लागलेली असते ना. हो ना. पहिले 7 वर्ष तुम्हाला नियमाप्रमाणे आईपासून मुलाला तोडता येत नाही. तर ही मुलं तिथं बघितली त्यांना त्यांचा तर जन्म श्रीकृष्ण अर्काच्या जेलमध्येच झालाय. श्रीकृष्ण होय. तरी देव होता. ह्यांना तर त्या सुविधाही मिळत नाही. ही लहान लहान मुलं तिथं कारण नसताना जेल भोगत असतात. त्यांच्याकडे कोणीच बघत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष सर्व समाजाचं आहे मी तर म्हणतो. मग ही जी लहान मुलं ज्यांनी जन्मतः जेल बघितलेलं आहे, अशी काही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेली आहेत? तिथं आम्ही काही खेळाची शेवटी एक माणुसकी म्हणून कर्तव्य म्हणून आपण खेळाची काही साधनं दिली. पण शेवटी काही लिमिटेशन येतात. आम्हाला त्यांच्याकडे काम करताना सरकारच्या काही अटी असतात, काही गोष्टी असतात. त्यामुळे आम्हाला जास्त काम नाही करता येत त्या विषयावर. पण खरं तर सरकारने त्या विषयावर काम करतायत ते. पण अजून वेगळ्या पद्धतीने काम करणंही गरजेचं आहे. म्हणजे ही मुलं पुन्हा त्याच मार्गाला जाऊ शकतात का? जाऊ शकतात. तशी काही उदाहरणं अजून समोर आलेली नाही. कारण मुलं लहान आहेत ती सगळी. कधी 1 वर्षाचं असतं, कधी 2 वर्षाची, 8-10 वर्षाची असतं. त्यामुळे असं काही वेगळं उदाहरण असं बाहेर आलेलं नाहीये. एक हुंडाबळीची केस होती ज्यामध्ये सासरा विनाकारण अडकला होता. ती केस नेमकी काय होती? हुंडाबळीच्या केसमध्ये त्या सुनेचं आणि सासऱ्याचं खूप चांगलं नातं होतं. म्हणजे ती सासऱ्याला वडिलांसारखी मानायची, सगळं करायची. आणि ज्यावेळेस तिने बघितलं की तिला आत्महत्या करायची होती, त्यावेळेस तिने उलटं सासऱ्याला मुंबईला पाठवलं आणि आत्महत्या केली. आत्महत्या करताना घरच्यांची नावं जी होती नवऱ्याचं, सासूचं त्याने दिलं, त्यांनी त्रास दिला म्हणून. पण आई-वडिलांनी आणि भावनेच्या भरात त्या सासऱ्याचं नाव दिलं. आणि तो सासरा विनाकारण अडकला. म्हणजे त्या सुनेने त्या काळात काळजी घेऊन पण सासरा कारण नसताना अडकला आणि 14 वर्ष सजा त्याला जी काही लागली असेल ती लागली असेल. पण अशाही घटना आहेत की ज्याची काही चूक नसताना पण अशा घटनांमध्ये कायद्याचा आधार किंवा तिथले तात्कालीन पुरावे, प्रूफ जे असतील त्याप्रमाणे कदाचित तो तपास योग्य झाला असेल. पण अशा पद्धतीने काही लोकांवर खोट्या केस आपण आपल्या बाबतीत आपण असं खोट्या केस म्हणू शकतो. पण कदाचित त्या खऱ्याही असू शकतात. पण ह्या केसमध्ये न कळत भरडलेली अशी लोक खूप जण आहेत. खोट्या केसेसचा विषय निघाला म्हणून अलीकडे दुर्दैवानं त्याला ट्रेंड म्हणावा लागतोय आणि तो ट्रेंड असा आहे की बऱ्याच अंशी, मी पूर्णतः म्हणणार नाही कारण ते वाक्य आणि मोठं होईल, बऱ्याच अंशी मुलांवरती शारीरिक संबंधांच्या परवानगीशिवाय शारीरिक संबंध ठेवल्याच्या खोट्या केसेस टाकल्या जातात. अशी काही उदाहरणं तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत? संमतीने काय होतं आता लिव्ह इन रिलेशनशिपचे विषय भरपूर आलेले आहेत. म्हणजे शहरात आता आम्ही पुणे शहरातले सपोज मूळ पुणेकर आहेत किंवा पुण्यावर प्रेम करून आलेले काही पुणेकर आहेत. पण बाहेरचे काही 5-10 वर्षात पुणेकर आलेत. त्याच्यातले कित्येक अशी मुलं एकत्र असतात. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असतात. मग नकळत त्यांचे संबंध येतात. संबंध आल्यानंतर त्यांच्या अपेक्षा वाढतात. आणि अपेक्षा किंवा त्यांच्या झालेल्या फॉल्स कमिटमेंट त्या काळातल्या म्हणजे टार्गेट अचीव्ह असतोपर्यंत त्यांचं एकमेकांचं. त्यानंतर त्यांना वाटतं आणि नंतर मग त्यात कुणीतरी एकाने नकार दिल्यानंतर मग त्यानंतर मग अशा काही प्रमाणात असे झालेत की त्यांनी केसेस टाकलेले आहेत मुलींनी. पण ह्याच्यात काय होतं शेवटी संमती दोघांची असते. पण संमती दोघांची असते तरी पण कायद्याच्या ह्याच्याप्रमाणे शेवटी त्या मुलावर केस होते. असे केसेस येतात आणि पुढे आलेले आहेत. त्याच्यातनं खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. म्हणजे मुलींच्या ह्याच्यावर जशी मानसिकता ते होती तशी मुलांच्या ह्याच्यावर पण मानसिकता की आपल्यासाठी कायदा नाही, महिलांसाठी कायदा आहे. हा जो पुरुषांमधला हे झालेला आहे तो एक जो मेसेज गेलेला आहे म्हणजे पुरुषांमध्ये तो पण एक आपल्या कुटुंब संस्थेला धक्का देणारा मेसेज होतो. मध्यंतरी तर पुरुष आयोग स्थापन करावा इथपर्यंत ही गोष्ट पोहोचली होती. वाढत्या गुन्हेगारीमध्ये पोलिसांची किती भूमिका महत्वाची असते किंवा त्यालाही पुढे जाऊन असा विचार येईल की मी वाढत्या गुन्हेगारीमध्ये पोलीस किती कारणीभूत असतात? गुन्हेगारी वाढत चालली ना त्याच्या पाठीमाग पहिल्यांदा हीच गुन्हेगारी कंट्रोल करणारे पोलीस अधिकारी पुणे शहरात होते. मग मी मगाशी जसं म्हटलं ते विजयसिंग गायकवाड साहेब असू देत, कमलाकर ताकोले असू देत, ताकोले साहेब दुसरे असू देत किंवा राजेंद्र जोशी, राजेंद्र भांबरे असू देत, बर्गे साहेब असू देत, ह्या किंवा पोलिसांमधले संतोष क्षीरसागर असू देत, योगेश जगताप असू देत, मारणे म्हणून पोलीस आहेत, मोहिते पोलीस आहेत, अशा भरपूर जणांनी गुन्हेगारीवर खूप कंट्रोल चांगला आणला होता.
पण राजकीय वरदहस्त जेव्हा गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळायला लागले आणि राजकीय पोलिसांवर दबाव जो वाढत गेला, त्यामुळे पोलिसांनी हळूहळू स्वतःच्या भूमिकामध्ये चेंज करायला सुरुवात केली, की अरे आपण हे सगळं करतोय आणि आपल्याला त्रास होतोय. मग त्याच्यामुळे पोलिसांनी आता विचार केला, की जाऊ दे तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघतो. अरे ह्या बापरे! भूमिकेतनं कित्येक वेळा जरी पोलिसांची भूमिका स्पष्ट नसली, नसली. तरी नकळत ही पाठीमागनं ज्यावेळी चर्चा आमच्यापर्यंत होतात त्यावेळी पोलिसांच्या ह्याच्यात नाही, जाऊ देत भाऊ, कशाला काय करायचंय, आम्ही आमचं बघतो, मरू देत तिकडं. शेवटी वरतून नगरसेवकांचे आमदारचे फोन येतात, आम्हाला त्रास होतो, वरतून सीपींना ते काहीतरी वेगळं सांगतात, सीपी आमच्या ट्रान्सफर करतात. ह्याच्यामुळं सीपींपर्यंत खोटा मेसेज जातो, खरा मेसेज जातो. त्यांचं क्रॉस चेक करण्याची पद्धत चांगली असेल, सीपींनी चांगलं काम केलं नो डाऊट, पण मग ग्राउंड लेवलला त्या पद्धतीने आता काम होत नाहीये पहिल्यासारखं. म्हणजे पुण्यात नावं घेतली तरी राम जाधव साहेबांचं नाव घेतलं तर गुन्हेगार घाबरायचे. घाबरायचं. पण आज एकही अधिकारी असं नाही की ज्याचं नाव घेतलं की गुन्हेगार घाबरतात. म्हणजे गोवेकर साहेबांचं नाव घेतलं तर गुन्हेगार घाबरतात. पण आज तसं एकही नाव नाहीये की यांना कुठल्या पोलीस स्टेशनला हा अधिकारी आहे आणि त्याचं नाव घेतलं तरी पोलीस गुन्हेगार चळचळ कापतील. त्याच्यामुळं गुन्हेगारांना हा चक्रव्यूह कसा भेदायचा, पोलिसांपासून कसं वाचायचं, कोर्टातनं कसं बाहेर पडायचं, जेलमधनं कसं बाहेर पडायचं, आणि एवढं सगळं होऊन आपण परत एक समाजात प्रतिष्ठित व्यक्ती किंवा राजकीय ह्याच्यात एखादं पद घ्यायचं आणि नगरसेवककडे वाटचाल करायची, हे सगळं चक्रव्यूह त्यांना भेदण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आलेले. ते आता अभिमन्यू राहिलेले नाही, ते आता अर्जुन आहेत चक्रव्यूह भेदणारे, गुन्हेगारीचा चक्रव्यूह भेदणारे अर्जुन आज आपल्याला सगळीकडे दिसतात. यातले लूप होल्स काय आहेत जे भरून काढले तर कुठेतरी हे रोखू शकतो? नाही, गुन्हेगार शेवटी काय, आपण एखादं गवत वाढू नये म्हणून तेव्हा छाटणं गरजेचं असतं. पहिली गोष्ट, गुन्हेगार तयार होणार नाही ह्याच्यासाठी पोलीस स्टेशनच्या माध्यमातनं, समाजाच्या माध्यमातनं घरातले संस्कार आज चुकतात ना. असं नाही पोलिसांनाच आपण नावं ठेवायची, घरातले संस्कार चुकतात. आज आपल्याकडे आदर्श कोण आहेत? देवदेवतांचे फोटो पहिले एक काळ घरात होते, नंतर ज्यांनी देश स्वतंत्र केला त्यांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो, आर्टिफिशियल फ्रेम, आपलं घरात आर्टिफिशियल फ्रेम असते. घर सुंदर कसं दिसावं ह्याच्यासाठी फ्रेम लावलं जाते. घरात कुठले आदर्श असावे त्याच्यासाठी कुठली फ्रेम नाहीये. मग हा नकळत घरातनं पण एक चेंज झालेला आहे. चौकात आलं तर आपण चौकात काय करतो, गुन्हेगारांचे प्लेस लावतो, तिथंही सगळं संपलेलं आहे. म्हणजे घरापाशी हा प्रॉब्लेम, चौकात हा प्रॉब्लेम, आणि तिथनं पुढे आल्यानंतर मग राजकीय नेते ह्या पद्धतीने योग्य पद्धतीने वापरून घेतात. मग त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही समाज एकत्र पाहिजे, आपण स्वतः आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, मग पोलिसांना तुम्ही दोष द्यायला पाहिजे. आणि पोलिसांनी जर योग्य भूमिका नक्की बजावली तर 1,00,000% गुन्हेगारी कमी होऊ शकते. नक्कीच आहे. अशी एक केस होती ज्यामध्ये चक्क त्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी ती गुन्हेगाराच्या प्रेमात पडली होती. ती काय केस होती? एकदा काय आलं, एक पोलीस अधिकारी माझ्याकडे आले, मला ओळखत होते, रेफरन्सनेच आले होते, ऑफिसमध्ये आले होते. मला म्हटले, अरे असं उदयचा असा प्रॉब्लेम झाला. म्हटलं काय आलं? म्हटलं माझी मुलगी एका गुन्हेगाराच्या प्रेमात पडली आणि ते ऐकतच नाही माझं. आता मी केस तरी कशी करायची? लोक मलाही नावं ठेवतील, बरं नातेवाईकात माझी चेतू होईल, नाव खराब होईल, पोलीस खात्यात म्हणतील याला स्वतःची पोरगी सांभाळतायत ना, तर हा काय करणार? म्हणजे ह्या मानसिक टेन्शनमध्ये मी 2-2 महिने झोपलेलं नाहीये. म्हटले माझं घर डिस्टर्ब आहे, माझी बायको झोपलेलं नाही, आम्हाला जेवण जात नाही, आम्हाला सोल्युशन कसं काढावं ते समजत नाहीये. पण तो गुन्हेगार तुमच्या ओळखीचा निघतो का, प्लीज तेवढं चेक करा, काही समजून सांगता आलं तर बघा फक्त, नाही का, त्याला वाटलं तर आपण 5-50 हजार रुपये देऊ म्हटले, नाही का. तर मी त्याचं नाव ऐकल्यानंतर तो गुन्हेगार नेमका माझ्या कॉन्टॅक्टमध्ये निघाला. मी त्याला समजून सांगितलं, अरे असं आहे म्हटलं, पोलीस अधिकारी तू का बरं, ह्याच पोलीस अधिकाऱ्यांचं मनात आणलं तर तुला कुठे अडकू शकतात. पण तो माणूस प्रामाणिक आहे, तो विचार करतोय, चांगला विचार करतोय, तुला हे करतो, तू समजून घे. आणि सगळ्यात महत्वाचं, गुन्हेगाराचं लग्न झालेलं होतं. अरे बापरे. गुन्हेगार त्याच्या बायकोबरोबर राहत असताना हे प्रकरण होतं. मग त्याला ह्या मुलीला समजून सांगण्यात आलं, त्याला समजून सांगण्यात, तू विनाकारण नादी लागू नका, तू तिला समजून सांग तुझं लग्न झालेलं आहे. हे सगळं काउन्सिलिंग आणि एक रिलेशन, आणि नकळत त्यांना कुठेतरी आपली मदत झालेली असते. त्या मदतीच्या भावनेतनं त्या गुन्हेगारांनी मग तो रेंटेड तिथं राहत होता, मग ते आपण सांगितल्यामुळे त्यांनी ती जागाही सोडली. पण पोलिसांच्या घरापर्यंत पण ही गुन्हेगारी आलेली आहे ना. त्यामुळे पोलिसांना माझं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या घरापर्यंत गुन्हेगारी आली, आमच्या घरापर्यंत गुन्हेगारी आलेली आहे, त्यामुळे गुन्हेगारीवर कंट्रोल ठेवणं ही काळाची गरज आहे. अशा इतरही केसेस असतीलच की पोलिसांच्या घरापर्यंत आले? हो, भरपूर केसेस आहेत. पोलिसांच्या घरापर्यंत आतापर्यंत माझ्या स्वतःकडे 3 केसेस आलेले आहेत. म्हणजे एक 10-15 वर्षात 3 केसेस ह्या माझ्यापर्यंत आल्यात. कित्येक पोलीस हे स्वतः सक्षम असतात त्या सगळ्या कंट्रोल करणार, किंवा असं काही नाही की सगळ्याच पोलिसांच्या घरात गुन्हेगारी आलेली. पण आपण स्वारगेट पोलीस लाईन बघितलं तर त्यांच्यातल्या पोलीस लाईन बॉयची मुलं गुन्हेगार झालेली दिसत आहेत ना. त्याची उदाहरणं झाली. टोळी युद्धात ती पोलिसांची मुलं सापडली, ते आपण ऐकलंय, बघितलंय, त्यांचा मर्डर झालेला आहे त्याच्यात. म्हणजे पोलिसांच्या मुलांपर्यंत गुन्हेगारी आलेली आहे. समाजात तर केव्हाच आलेली आहे, पण पोलिसांच्या मुलापर्यंत आलेलं. त्यामुळे समाज आणि पोलीस या सर्वांनी एकत्र म्हणून काम केलं
तर पुढची पिढी नक्कीच आपण काहीतरी चांगली करू शकतो. नक्कीच. गुन्हेगारीकडे वळता वळता सरकार विरोधी जी चळवळ आहे, गडचिरोली भागामध्ये आपण बघतो, त्यांच्यासाठी काम करावं असं तुम्हाला कधी आणि का बरं वाटलं? गडचिरोलीमध्ये गुन्हेगारी कमी करत होतो आम्ही. गडचिरोलीमध्ये त्याच्या अगोदर 350 गुण 192 वर आणण्यात आम्हाला यश पण मिळालं. हं, गुन्हेगारी कमी बऱ्यापैकी चांगली झाली. दत्तवाडी पॅटर्न हा सक्सेस झालेला पॅटर्न आहे. हं, पण हे सगळं करत असताना अचानक नक्षलवादी पुण्यात सापडले. हं, म्हणजे सरकारी विरोधी चळवळीतली काही लोकं सापडली. त्यावेळी मी विचार केला, ही कुठनं लोकं आली? तर समजलं की गडचिरोलीमधनं लोकं आलेली ती आणि ते स्लीपर सेलचं काही काम करतात. तर मी म्हटलं ठीक आहे, बघू आता काय नक्की प्रॉब्लेम म्हणून आम्ही गडचिरोलीमध्ये एक परमिशन मागितली पोलिसांना, की आम्ही तिकडे येऊ का काम करायला? त्यांनी परमिशन नाकारली होती. तरी म्हटलं, "सर, आम्ही सरकारी विरोधी चळवळ चालली, तर त्याच्यात आम्ही तुम्हाला हातभार लावू शकतो." हं, मग त्यांनी आमची माहिती काढली आणि त्यानंतर आम्हाला परमिशन दिली. मग सरकारी व्यवस्थेतल्या ज्या त्रुटी होत्या, ज्याच्यावर तिथली काही चळवळीतली लोकं प्रोपगंडा करायचे, असे कुठले-कुठले विषय आहेत ते फाइंड आउट केले. हं, मग शिक्षणपासून आरोग्यापर्यंत अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर आम्ही तिथं काम करायला सुरुवात केली. आणि पोलिसांना एक मॉरल सपोर्ट दिला, की आम्ही तुमच्याबरोबर आहेत, आपण एकत्र मिळून काम करू. गडचिरोलीमध्ये आम्ही पहिल्यांदी तुम्हाला सांगतो, की जिथं आपण पुणे शहरात सारख्या मेट्रो सिटी सारख्या ठिकाणी जन्म जर घेतला असेल, तर आपण डोळे उघडलेत तरी लाईट बघितलेली आहे. बरोबर आहे. पण तिथं अशी 72 गावं आम्ही निवडली, की जिथं लाईट हा प्रकारच बघितलेला नाही. लाईट तिकडे हं, गेलेलीच नाहीये. पोहोचलीच नाहीये. गडचिरोलीमध्ये 65% जंगल आहे. काही वन अधिकाऱ्यांचे नियमांचे पालन करावं लागतं. त्यामुळे लाईट नेताना खूप अडचणीत तिथं किंवा काही ठिकाणी लाईट नक्षलवादी येऊन देत नव्हते. म्हणजे तिथल्या चळवळीतली लोकं थोडक्यात. तर मग अशा ठिकाणी आपण लाईट कशी नेता येईल म्हणून आम्ही अशा 72 गावात सोलरच्या माध्यमातून लाईट नेली. तो एक चांगला इम्पॅक्ट झाला. मग हं, ह्याबरोबर आम्ही तिथं आरोग्यावर काम चांगलं केलं. त्यानंतर टू व्हीलर ॲम्ब्युलन्स सारखे प्रयोग राबवले. त्यानंतर तिथल्या चळवळीतली काही लोकं सरकारवर विश्वास ठेवून जेव्हा आपल्याकडे आली, तर त्यांच्या मुलांसाठी तिथं बालवाडी काढलेली आम्ही. हं, हं, हं. असे ई-लर्निंगचे काही प्रोजेक्ट होय. दिलेले आहेत. असे वेगवेगळे आम्ही कामं केल्यामुळं तिथं तिथल्या चळवळीतल्या लोकांचा एक विश्वास सरकारवर वाढला. हं, जो काही काळ सरकार विश्वास कमवण्यात अयशस्वी ठरलं होतं. मग तिथले डॉक्टर संदीप पाटील साहेब, डॉक्टर अभिनव देशमुख साहेब, डॉक्टर हं, कवडे साहेब, सागर कवडे साहेबांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ह्या सर्वांनी किंवा राहुल खाडे साहेब ह्या सर्वांनी मिळून तिथं काम चांगलं केलं. तिथले पत्रकार होते. सगळ्यांनी मिळून एक एकत्र काम सुरू केलं आणि चळवळीतल्या कित्येक लोकं आज मुख्य प्रवाहात आहेत. हं, 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 हं. खूप मोठा चेंज झाला. ज्यांनी 35 वर्ष आपले झेंडे जाळले, ते आज गेली 4 वर्ष आपला झेंडावंदन करतायत. ज्यांनी हातातली AK-47 खाली डॉक्टर अभिनव देशमुखांच्या इथं 56 चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस सरकारविरुद्ध जे काम करतात, हं, अशा 56 चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी हातातली AK-47 डॉक्टर अभिनव देशमुख यांच्याकडे जमा केली. हं, स्वतः सरेंडर झाले आणि त्यांना मुख्य प्रवाहात येताना ह्या सर्वांची संदीप पाटील साहेब, डॉक्टर सागर कवडे किंवा श्रीनिवास सुंचुरवार ह्या सर्वांची मदत झाली आणि त्याच्यातनं एक चांगलं झालं, की ह्यांनी हातातली AK-47 खाली ठेवली, हातात पेन घेतला आणि गांधी विचारांची परीक्षा दिली. ओह! ज्यांच्या डोक्यात कायम हिंसा होती त्यांनी अहिंसेची परीक्षा दिलेली आहे. हं, हं, हं. हा खूप मोठा चेंज आहे. म्हणजे नक्कीच. जागतिक लेव्हलला हा पहिला प्रयोग झाला होता. हं, आणि 56 सरकार विरोधी चळवळीतली लोकं जी भारताला डिस्टर्ब करत होती. भारतातल्या सर्वांना डिस्टर्ब करणारी ही लोकं आज मुख्य प्रवाहातून भारताच्याच मदतीला आलेली आहेत. हा नक्की. खूप मोठा चेंज तिथं झालेला आहे. ज्यावेळेस हे अधिकारी त्या भागामध्ये काम करतात, त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना काय-काय चॅलेंजेस फेस करावे लागतात? कारण तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे हं. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथल्या लोकांचा विश्वास कमावणं कितपत कठीण आहे? तिथं पहिल्यांदा जी चळवळ सुरू झाली होती, त्यावेळेस ती सरकार विरुद्ध होती. त्याच्या पाठीमागे काही कारणं होती. हं, भांडवलशाहीच्या विरुद्ध ती चळवळ सुरू झाली होती. हं, त्याच्यामुळं त्या काळातल्या दृष्टीने ती चळवळ कदाचित योग्यही होती. हं, पण आता ती अयोग्य पद्धतीने चालली. तिथं खंडणीखोर खूप झालेले आहेत. हं, म्हणजे स्लीपर सेलच्या माध्यमातून हे पैसे मागणं, तिथल्या प्रोजेक्टला त्रास देणं, अशा पद्धतीने चळवळ झाली आणि खूप जण त्याच्या माध्यमातून पैसे कमवत असतात. पण हे सगळं करत असताना तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना तर सगळं काम करणं गरजेचं आहे. बरं आपल्याला वाटतं की त्या गडचिरोली भागात पनिशमेंटवाले पोलीस असतील. पनिशमेंटवाले 2-4% पोलीस असतील. त्याच्या पलीकडे नसतील. हं, सगळी तरुण मुलं तिथं जात असतात. आणि तरुण मुलं कित्येक वेळा अशा सरकारी विरोधी चळवळीत ज्यांनी काम करतायत, त्या लोकांच्या हातनं ह्या अशा तरुण मुलं गेलेली आहेत आपली. तरुण मुलं म्हणजे पोलिसांमधली गेलेली आहेत. पोलीस अधिकारी हं, गेलेत, शहीद झालेले आहेत बिचारे. मग आता ह्या लोकांची मानसिकता काय असते, की आपल्याला तिथं पनिशमेंट टाकलंय, आपले विनाकारण हे झालेलं आहे. मग त्या ह्याच्यातनं त्यांना तो विश्वास जर कमवला नाही, तर मग त्यांना कायम अशा गोष्टींना सामोरं जावं लागेल. मग त्याच्यासाठी तिथं जन्म मृत्यू दाखल्यापासून ते हं, लग्न लावण्यापर्यंत पोलीस अधिकारी काम करत असतात. हं, हे महाराष्ट्रात उर्वरित महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला चित्र दिसणार नाही.
हे सगळी कामं तिथं पोलीस करत असतात. ऍक्च्युली तसं जन्म मृत्यू दाखला हे पोलिसांचं काम नाहीये, लग्न लावणं हे पोलिसांचं काम नाही, पण हे पोलीस सगळी कामं करत असतात कारण त्या लोकांचा विश्वास कमवणं ही काळाची गरज आहे. बरोबर आहे. आणि आज सुद्धा त्यांनी विश्वास कमवला, सातत्याने त्याच्यात वेगळी कामं केली पोलीस अधिकाऱ्यांनी. तिथल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सॅल्यूट आहे. आणि जीवाचा धोका असताना हे पोलीस अधिकारी काम करतात आणि त्याच्यात ते सक्सेस झाले. म्हणून आज तिथल्या चळवळीला खूप मोठा हादरा मिळाला. सरकारचं तिथं लक्ष गेलं आणि सरकारचं लक्ष गेल्यामुळे सरकारने त्यांना खूप मोठी मदत केली. पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीमागं जसे आम्ही सामाजिक कार्यकर्ते उभे राहिलो तसं सरकारही आता उभं राहिलं आणि त्याचा खूप चांगला परिणाम झाला. खूप तिथल्या चळवळीतले कार्यकर्ते जे चुकीच्या मार्गावर होते ते सगळे आज चांगल्या मार्गावर तिथं सरकारकडे स्वतःहून सरेंडर झालेले. विश्वास कमावणं ज्यावेळेस मी म्हणते त्यावेळेस ते खाट उपक्रमाचा एक हो. इन्सिडन्स आहे, हो. जो तिथल्या एका मुलांचा विश्वास कमावला, त्यामुळे तो उपयोगी पडला. तो किस्सा नेमका काय होता? तो विषय असा होता की डॉक्टर सागर कवडे साहेब यांच्या माध्यमातून ती संकल्पना पुढे आली. त्याचं कारण असं होतं की आपल्या इथं जी पोलीस स्टेशन आहेत ही सर्वसामान्य साधी पोलीस स्टेशन आहेत. तिकडची पोलीस स्टेशन ही शनिवारवाडा, लाल महाल किंवा किल्ल्यांसारखी असतात. कारण तिथं जागता पारा जो आपण लहानपणी इतिहासात वाचलेला आहे, डोळ्यात तेल घालून जो जागता पारा, तो तिथं आज पण बघायला मिळतो. मग असे पोलीस स्टेशन जी होती 56 मधले 33 पोलीस स्टेशन साधारण तशी आहेत तिथली, 32 ते 33 पोलीस स्टेशन. तिथं असं झालं की आदिवासींचा विश्वास तर कमवायचा होता. मग शिक्षणाकडं मुलं वळाली पाहिजे. शिक्षण ही खऱ्या अर्थाने तिथली गरज आहे. जर शिक्षण व्यवस्थित झालं तर मुलं कदाचित मुख्य प्रवाह देऊ शकतात, पुढची पिढी आहे. तर त्याच्यासाठी काय काय करता येईल? मग डॉक्टर संदीप पाटील साहेब आणि अभिनव देशमुख साहेबांच्या माध्यमातून तिथं हजारो लायब्ररी कशा ओपन करता येईल ह्याच्यावर काम सुरू झालं. मग तिथनं हजारो पुस्तकं आपण पुण्यातनं दिलीत. मग पुस्तकं केल्यानंतर ती पुस्तकं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये ठेवायचो. त्याचं कारण असं की पोलिसांबरोबर जर तिथला आदिवासी आला तर त्याला मारून टाकतात नक्षलवादी, तिथले चळवळीतले लोक. म्हणून पोलीस आणि त्यांच्यात संवाद होत नव्हता. मग आता संवाद कसा करतात तर लहान मुलांच्या माध्यमातून आपण करू शकतो. मग लहान मुलांना पुस्तकाकडं आत्ताच आपण त्यांना त्याच्यात एक इंटरेस्ट क्रिएट करू आपण, म्हणून तिथं पुस्तकं आपण दिली. पण लहान मुलं तिथं पोलीस स्टेशनला यायला घाबरायची. मग आता काय करायचं? तर मग सागर कवडे साहेब, श्रीनिवास सुंचुरवार साहेब ह्या सगळ्यांनी असं केलं की तिथल्या गावामध्ये जायचं, गावात एक खाट ठेवायची आणि तिथं पुस्तकं ठेवायचे आणि अक्षरशः AK-47 सकट ती तिथं ठेवल्या जायची. पुस्तकं ठेवायचे, ते साईडला यायचे आणि तिथं जागता पारा पोलीस स्टेशनचा पुस्तकासाठी असायचं की मुलांनी पुस्तकं वाचावी. आणि मग ती मुलं पुस्तकं वाचायची, इंटरेस्ट निर्माण करायची. काय खेळाची साहित्य आम्ही दिलं. त्याच्यातला एक चांगला परिणाम झाला. मुलांचा आणि पोलिसांचा एक चांगला संवाद झाला. मुलांना जाणवलं अरे कुणीच आपल्याला काही देत नाही, पण हे पोलीस अधिकारी देतात. हे बाहेर आलेले पोलीस अधिकारी आपल्याला मदत करतात. त्यामुळे पोलिसांचं आणि मुलांचं तिथलं नातं खूप घट्ट झालं. त्याच्यातले एक भापकर साहेब होते. तर तिथं पोलीस स्टेशनला रेंज मिळत नाही, काही पोलीस स्टेशनला दुर्गम भागात. तर अशा ठिकाणी होतं. ते शेवटी रेंज कुठे मिळतं तर वरती झाडावर चढल्यानंतर रेंज मिळायची. मग हे सगळे झाडावर चढायचे आणि त्यांच्या घरच्यांना फोन लावायचे. बघा एक पोलीस अधिकारी म्हटलं तर आपल्याला तो बुलेटवाला पोलीस अधिकारी आहे. पण वस्तुस्थिती तशी नाहीये की इथं वाटतं केबिन मध्ये बसलं, तिथं तसं नाहीये. मग हे पोलीस स्टेशन जिथं रेंज मिळायची नाही सगळे झाडावर चढायचे आणि तिथनं घरच्यांशी संवाद साधायचे. पण हे तिथल्या सरकार विरोधी चळवळीतल्या काही लोकांना समजलं, त्यांनी त्याच्यासाठी सुरुंग लावला आणि त्यांना उडवायचं ठरवलं. पण ह्या खाट लायब्ररीचा परिणाम किंवा ह्या भापकर साहेबांनी त्या मुलांबरोबर खूप चांगलं काम केलेलं आहे. आज ते कराडला आहेत सिनियर PI म्हणून. आज ह्यांनी काम चांगलं केलं. त्यामुळे त्या मुलांनी भापकर साहेबांना येऊन सांगितलं, साहेब ह्या लोकांनी तुमच्या विरुद्ध असं स्फोट घडवण्याचं सगळं साहित्य आणलंय, जेलेटिन येते आणि हे तुम्हाला उडवणार आहेत. हा जर सुसंवाद त्यांच्यात झाला नसता, भापकर साहेबांनी चांगलं काम केलं नसतं, विश्वास कमवला नसता, तर आज तिथले कमीत कमी एका पोलीस स्टेशनला 100-125 पोलीस असतात, त्यातले 10-20 पोलीस सहज गेले असते. मग त्याच्यासाठी विश्वास कमवण्यासाठी हे जे पोलीस अधिकाऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग राबवले ते खूप महत्वाचे होते आणि त्याला पुण्यातल्या आपल्या आदर्श मित्रमंडळाची साथ खूप लाभली. नक्षलग्रस्त म्हणजे सरकार विरोधी जी चळवळ आहे तिथे जाऊन काम करावं, थोडंसं चॅलेंज नाही वाटलं सुरुवातीला? चॅलेंज वाटलं ना, पण काश्मीर प्रश्न म्हटलं तर आपल्याला तुम्ही बघा की काश्मीर प्रश्न एका राज्यापुरता आहे. समोर तुम्हाला माहिती आहे की दुश्मन आपला पाकिस्तान आहे. 26/11 तुम्ही मेणबत्ती पेटवल्यामुळे तुम्हाला दहशतवाद माहिती आहे. गुन्हेगारी दाऊद इब्राहिम, अरुण गवळी माहिती आहे. त्यामुळे गुन्हेगारी सगळ्यांनाच माहिती आहे. आपण त्यांचे पिक्चर आवडीने बघतो. गुन्हेगारी माहिती आहे, दहशतवाद माहिती आहे. पण सरकार विरोधी चळवळ जी चालू आहे गडचिरोली मधली ती जास्त कोणाला उर्वरित महाराष्ट्रातल्या कित्येक जणांना माहिती नाहीये. मग अशा चळवळी कमी करण्यासाठी काम करायचं असेल तर काहीतरी वेगळं काम करणं गरजेचं होतं. मग काश्मीर प्रश्नात तुम्हाला दुश्मन माहिती आहे, मी मगाशी म्हटलं तसं, हिथं आपलीच व्यक्ती आपला दुश्मन आहे. त्याच्यामुळे दुश्मन हा समजत नाहीये कोण आहे.
हा बरोबर. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बरं, ह्याच्यात बाहेर देशातले काही असे देश आहेत की त्याचा पाठबळ ह्यांना नाही. त्याच्यामुळं आपलं देश अस्थिर करण्याचं काम बाहेर देशातले काही देश स्वतः करतात, परदेश. मग आता हे सगळं करत असताना एक भारतीय म्हणून आपण उभं राहणं गरजेचं आहे आणि पोलिसांना मॉरल सपोर्ट देणं गरजेचं आहे. पोलिसांवर काम करताना जर मारलं जातं, मग पोलिसांना मॉरल सपोर्ट कोण देणार? आपलं काम आहे म्हणून आम्ही तो विचार केला की आपणही जीवाची रिस्क घेऊ. ते जर जीवाची रिस्क घेतात तर आपण जीवाची रिस्क घेऊन काम करू आणि कदाचित त्यांना एक सपोर्ट पाहिजे असेल. कदाचित ते त्यांच्या सरकारी काही नियम अटीमुळे त्यांना काही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काम करता येत नसेल. बरोबर. मग असे कायद्याच्या चौकटी बाहेरची कामं आपण करू आणि त्यांना एक सपोर्ट करू आणि आदिवासी आणि पोलिसांमधला एक दुवा आपण साधू बरोबर आणि आहे. तो दुवा साधला गेला आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हेच सांगितलं, आदिवासींना आमच्यामध्ये एक दुवा विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम पुण्यातल्या आदर्श मित्रमंडळाने केलं. हे खूप मोठं यश होतं. नक्कीच आहे. असे काही इन्सिडेंट्स आहे जो तुम्हाला आठवतोय की पोलीस आणि तिथले आदिवासी यांच्यामधला तुम्ही दुवा झालेला आहात? असे काही इन्सिडेंट्स आठवतोय किंवा घडलाय? आहेत ना. आता एक साधं सिंपल सांगतो की माझा आणि दुवा ठरण्यापेक्षा एक विषय सांगतो. ह्या प्रवाद संदीप पाटील साहेबांनी एकदा असा कार्यक्रम घेतला होता की एका तिथल्या सरकार विरोधी चळवळीतला अशी काही लोक ऍडमिट झाली होती. त्यांना रक्त पाहिलं होतं. ओके. पोलिसांनी स्वतः रक्त दिलंय. म्हणजे जे रक्त एकामेकांचं घेत होते ते एकामेकांना रक्त देत होते. हा खूप मोठा संदेश त्या काळात गेला होता आणि हेच संदेश जे छोटे छोटे होते छोट्याच्या कार्यक्रमातले, हेच खूप महत्वाचे होते. म्हणजे आता आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केलं. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं कार्य पोलीस करू शकत नव्हते, पण आम्ही ते केलं. आम्ही काय विचार केला की ज्याच्याकडं हिंसाग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो असा जो गडचिरोली जिल्हा आहे, तो कायम हिंसाग्रस्त भाग म्हणून का ओळखायचा? तिथेही चांगली लोक आहेत, तिथे शिक्षणासाठी धडपड करतात मुलं. करेक्ट. सगळेजण चांगले शिक्षण घ्यायचा प्रयत्न करतात, झगडतात. ह्या हिंसाग्रस्त भागात राहून काही वकील झालेत, काही डॉक्टर झालेत, काही चांगले राजकीय नेते झालेत. हे दिसते डोळ्याने. पुढच्या पिढीला पण मग ह्यांच्याकडे हिंसाग्रस्त भाग म्हणून का ओळखायचं, का बरोबर. बघायचं आपण? पण तो कुठेतरी खोडून काढणं गरजेचं होतं आणि जगाचं लक्ष त्याच्याकडे जाणं गरजेचं होतं. मग काय करता येईल तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही विचार केला. मग शांततेचा संदेश द्यायचं, लार्जेस्ट ऑडियन्स आणि सिंगल अथवा बुक रीडर आणि अशा पद्धतीचं एक बुक रिडिंगचा एक रेकॉर्ड केलं. त्या शांततेचा संदेश द्यायचं असं एक रेकॉर्ड केलं. 13,500 लोकांशी आम्ही सुसंवाद साधला होता त्या काळात आणि त्याचा परिणाम असा झाला, त्या 6,786 ते वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे आमचं आणि जगाने दखल घेतली. आज 1 करोड पुस्तकात नाव आहे. ते कोणाचं आहे बघा? पहिलं भारतातलं SP ऑफिस आहे जे कायम हिंसेशी लढत होतं आणि लढतंय. त्या लोकांच्या नावावर अहिंसेचा संदेश द्यायचा रेकॉर्ड झाला. आज आदर्श मित्र मंडळ आहे, जे गणेश मंडळ, ज्याला सगळी दुनिया नावं ठेवत होती. म्हणजे गणेश मंडळांना आपण नावं ठेवतो की गणेश मंडळ धांगडधिंगा करतात, खंडणीखोर आहेत, हे लोकांना त्रास देतात, हे फक्त डीजे लावतात. असं नाहीये ना. काही गणेश मंडळ टिळकांच्या आदर्शावर पण चालणारी मंडळ आहेत ना. मग ह्या गणेश मंडळाच्या नावावर आज जागतिक रेकॉर्ड आहे, जे 1 करोड पुस्तक आहे तुम्हाला, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, जे कुणी बघू शकता. आज पहिलं भारतातलं SP ऑफिस, पहिलं गणेश मंडळ 1000 किलोमीटरवर जाऊन जीवाची रिस्क घेऊन हे पोलीस अधिकारी आणि सामाजिक जर एकत्र आले तर जगाला काय संदेश देऊ शकतात हा, आणि तिथली लोक एकत्र आल्यानंतर त्यांना काय अपेक्षा आहेत, ते शांततेसाठी एकत्र येतात. हा संदेश खूप मोठ्या प्रमाणात गेला. तिथल्या मीडियाने चांगली साथ दिली आणि आज बघा, तिथले महेश तिवारी असू देत, तिथले दुडुंबवर असू देत, स्वर्गीय संतोष मंथनवर असू देत किंवा डॉक्टर सलूजा असू देत, रोमित तंबळवर, ह्या सगळ्यांनी खूप मदत केली आणि आज जगाच्या पाठीवर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड असणारा, ज्यांनी हिंसाग्रस्त गडचिरोली जिल्हा, तोच अहिंसेचा संदेश देणारा गडचिरोली जिल्हा म्हणून ओळख झाली आणि ते नाव तिथं नोंदवलं गेलं. कमाल. मला एक विचारायचंय, तुमचं जे गुन्हेगार सुधार योजना आहे त्या उपक्रमाची फार चर्चा सुद्धा झालेली आहे. संकल्पना मागची काय होती त्याच्या? मी बघितलं की गुन्हेगारी कमी होऊ शकते, संपू शकत नाही, मला पण माहितीये. पण म्हटलं गुन्हेगारी, आता एक साधा सिंपल विषय सांगतो की लहानपणी आम्ही आमच्याकडे टीव्ही नव्हता, शेजारच्या घरात टीव्ही होता. तर मग ते अट्रॅक्शन असायचं, आपल्याला टीव्ही मिळायला पाहिजे, बघायला मिळायला पाहिजे. मग त्यांच्या घरी जायचो, ते 4 वेळा बसवायचे आम्हाला लहान असताना, पण 5 वेळा तेही दार लावायचे, किती वेळा ते बघणार. मग आम्ही फटीत तो टीव्ही बघायचो. त्यावेळी फटी होत्या, आत्ताच ठीक आहे सिंगल डोंगर, त्यावेळी 2 डोअरची. मग लक्षात आलं की तो एक विषय झाला की आपल्याला ते पाहिजे तर मग आपल्याला आणलं पाहिजे. मग न कळत ती पावलं तिथं जात असतात, आपल्याला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी माझ्या मुलीला किती चांगले संस्कार दिले, सगळं केलं, मी शेजारच्या घराकडे दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम काय होतो सांगतो की आता माझ्या मुलीला चांगले संस्कार दिले, सगळं केलं, ती IT सॉफ्टवेअरमध्ये कुठेतरी जॉबला लागली. पण त्याच ह्याच्यात
असाच मुलगा ज्याच्यावर संस्कार चांगले झाले नाही, ज्याच्याकडे समाजाने दुर्लक्ष केलं, जो गुन्हेगार झालाय, तुम्ही बघा ही विकृतीचे परिणाम कित्येक मुलींवर. तुम्ही ओला उबेरचा किस्सा हडपसरचा सगळ्यांना माहितीये. त्या मुलीला बिचारीला माहिती नव्हतं, तिच्यावर अत्याचार झाला आणि ते खून येते झालं सपोज, की अशा घटना काही घडलेल्या आहेत. उद्या माझ्या मुलीवर पण ही वेळ येऊ शकते. मी माझ्या घरातल्या मुलीला किती चांगले संस्कार दिले, सगळं दिलं, तरी दुसऱ्या घरातला मुलगा ज्याला ह्या गोष्टी मिळाल्या नाहीत, तो माझ्या मुलीवर अत्याचार करू शकतो. माझा स्वार्थ आहे. माझ्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय, तोच प्रयत्न शेजारच्या मुलीला वाचवण्यासाठी झाला पाहिजे, तोच प्रयत्न अजून समाजातल्या मुलींना वाचवण्यासाठी झाला पाहिजे. पण ह्या समाजातल्या मुलींना फक्त संरक्षण देऊन उपयोग आहे का? तर तिला चांगलं शिकून उपयोग आहे का? नाही. तर त्या मुलांनाही चांगलं शिकवता आलं पाहिजे. जसं मुलांना शिकवता आलं तसं पण मुलींनाही चांगलं सांगता आलं पाहिजे. दोन्ही शेवटी मुलं आपलीच आहेत, मुलगा काय आणि मुलगी काय. आपल्याला समाज एक चांगल्या सुदृढ समाज करायचा असेल तर दोघांना चांगलं सांगणं, चांगलं करणं आणि दोघांना चांगल्या गोष्टी मिळणं आणि ते देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. तुम्ही तरुणींसाठी आणि महिलांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली हो. होती, त्याचा कसा उपयोग झाला? महिलांसाठी सगळ्या गोष्टी असतात, पण तरुण मुलींना घरातनं बाहेर पडल्यानंतर छेडछाड होते. बस स्टॉपला वेगळी छेडछाड होते, शाळा कॉलेज पाशी वेगळे त्रास देणारे असतात. हे आम्ही सगळं बघितलं. मी काही ठिकाणी सर्व केल्यानंतर सकाळी 6:10 बस ज्यावेळेस यायची, म्हणजे दनकोड्यासारख्या ठिकाणी 6:10 बस यायची, तर मुली ज्यावेळेस जायच्या तेव्हा 5:30 तिथं मुलं यायची आणि मुलगी कधी यायची त्याची वाट बघायची. आणि मग त्या मुलीला नजरेने सोडवणं, त्या मुलीला पाठिंबा जायचं, तिला त्रास देणं. आता हे घरातल्या आई वडिलांना माहित नसतं, मुलगी बसला गेली संपलं. पण ती बस स्टॉपपासून तिथं चौकात जेव्हा शाळा कॉलेज पाशी जाते तिथं वेगळा छेडणारा मुलगा असतो, वेगळा त्रास देणारा मुलगा असतो. मग या मुलींसाठी काय करता येईल का? मग आम्ही त्याच्यासाठी भगिनी हेल्पलाईन चालू केली, की तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर आम्हाला नक्की सांगा. त्याचं कारण पण असं होतं, की एखादी मुलगी जर आज चौकातल्या मुलाबरोबर कंप्लेंट करेल, तर घरचे म्हणतील ठीक आहे, त्याला समजून सांगतील, हे करतील, भांडणं होतील. बरं परत ती शाळेपासल्या मुलांबरोबर, तर घरातलेच असं म्हणतात, की "अरे तुलाच एकटीला त्रास होतो का? तुझी मैत्रीण जाते तिला त्रास होत नाही." बरं पोलिसांकडे गेलं तर आपलं नाव बदनाम होऊ नये म्हणून कित्येक वेळा मुली गप्प बसतात आणि मुली ज्यावेळेला गप्प बसतात तेव्हा समोरच्या मुलाला असं वाटतं, की ही आपल्याला रिस्पॉन्स देते. बरोबर. आणि त्याच्यामुळे एकतर्फी प्रेमातनं घडणाऱ्या घटना ह्या परवाच्या टीव्ही पर्यंत बघितलेल्या आहेत आपण. रिंकू पाटील असो नाही तर आत्ताची परवाची मुलगी ती बिचारी गेली, तिच्यापर्यंत बघितलेल्या आहेत. मग ह्या मुलींसाठी काहीतरी करणं गरजेचं होतं. मग आम्ही भगिनी हेल्पलाईन सारखा एक प्रोजेक्ट केला. ॲडव्होकेट सुप्रिया कोठारी त्यात आहेत, मी स्वतः होतो आणि अजून 4 जवळच्या लेडीज होत्या. डॉक्टर सुनीता मोरे, त्या सगळ्यांनी हे केलं आणि त्यात मुद्दाम लेडीज पॅनलिस्ट ठेवलं, की त्याच्या माध्यमातून मुलींनी त्यांना कंप्लीट करावं. पण अशा जवळजवळ 8,000 मी केसेस हँडल केल्यात. सुप्रिया कोठारींचा खूप मोठा त्याच्यात वाटा आहे आणि कित्येक मुलींना योग्य न्याय देता आला. हे खूप मोठं यश आहे आमचं. इतकं कमाल काम आहे आणि मी मुळातच यासाठीच आम्ही हा विषय निवडला, की हे लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस एखादा गुन्हेगार शिक्षा भोगून बाहेर येतो, त्यावेळेस खरोखरच त्याला समाज स्वीकारत नाही. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा इतका बदललेला असतो, की त्याला इच्छा नसूनही पुन्हा त्याच वळणाकडे वळावं लागतं. यासाठी तुम्ही काम करताय. कधी भीती नाही वाटली सुरुवातीच्या काळामध्ये? आम्ही पहिल्यांदा आमच्या मंडळाचं वाक्यच होतं, हात उगारण्यासाठी नसतात, तो उभारण्यासाठी असतात. आम्ही आमचं मंडळ आपल्या स्वतःच्या पायावर उभं करू असं ते सुरू झालं. आणि मग आमच्या लक्षात आलं, की हे सगळं करत असताना आता तुम्हाला सांगतो, की माझे खून करायचा प्रयत्न झाला, की अरे हा चुकीचं करतोय. आपल्या विरोधी लोक आहेत त्यांना समजून सांगतो, त्यांना मुख्य प्रवाहात आणतोय, पोलिसांपासून हा वाचवतोय. असेही गैरसमज झालेले आहेत गुन्हेगारांचे. गुन्हेगारांचे मला फोन आलेले आहेत, धमक्यांचे फोन आलेले आहेत. पण मी सगळा विचार केला, की नाही आपण प्रामाणिक काम करतोय, पोलिसांना माहिती आहे, तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला मुख्य प्रवाहात आणणं ही काळाची गरज आहे. आणि जो सुधारणारा गुन्हेगार आहे त्याला वाटतंय, त्याच्या आई वडिलांशी आम्ही संवाद साधलाय. डॉक्टर सुधाकर पटोले म्हणून डीसीपी जे आता ॲक्सिनमध्ये गेले, त्यांच्या माध्यमातून आता 11 पोलीस स्टेशनला आम्ही लेक्चर घेतले. 2,500 गुन्हेगारांशी मी स्वतः टेबल टू टेबल संवाद साधलेला आहे. आणि ह्या गुन्हेगारांकडनं खूप विषय असे आले, की काही गुन्हेगारांना बदलायचंय, सुधारायचंय, मुख्य प्रवाहात यायचंय, पण त्यांना येता येत नाही. त्यांना बरोबर आहे. एकही वाट नाही. एकही पुण्यात असं वेगळं काउन्सिलिंग सेंटर नाहीये. एकही पोलिसांचं असं वेगळं हे नाही, की ह्या गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी काहीतरी मदत करता येईल. मग शेवटी प्रायव्हेट लेव्हलला आम्ही हे काम सुरू केलं. पोलिसांनी चांगली मदत केली आणि त्याच्यातनं खूप चांगले चेंजेस होत होते. पण ह्याच्यात मग काही गुन्हेगारांना असं वाटलं, की अरे हे त्यांनाच का मदत करतायत, आम्हाला का नाही करत, नाही का? मग त्याच्यामुळे काही लोकांच्या धमक्या आलेल्या आहेत. पण शेवटी आम्ही विचार केला, की धमक्यांपेक्षा शेवटी आपलं काम महत्वाचं आहे आणि हे हलक्या करण्याचे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच काळाची गरज आहे. त्यापेक्षा आपण पुढे जाऊ आणि आम्ही ते सक्सेस करून दाखवलं. किती किती कठीण आहे टॅकल करणं त्या धमक्या? आता एक विषय तर सांगतो. एका गुन्हेगाराच्या अपोजिट मधला एक गुन्हेगार होता. तर त्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याला नोकरी जॉबसाठी प्रयत्न पोलिसांनी केले, की चला हा सुधारतो, याला मदत करू आपण. आता हा पोलिसांचा विषय होता. बरोबर. सगळं झालं.
बरं मी त्याच्यात सामील होतो असं काही नव्हतं. बरं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आलेला तो गुन्हेगार होता. असं काही नाही की मी त्याला आणलं आणि मी त्याला मदत करत होतो. पण त्याच्या अपोझिट मधला गुन्हेगार होता. तो पोलिसांना काही करू शकत नव्हता. त्याने मला म्हटलं, "तुम्ही कुठे आहेत? जरा आपल्याला भेटायचंय." आता मला काही माहीत नव्हतं. मी म्हटलं, "ठीक आहे, भेटू." भेटू म्हटलं, पण तो हत्यार घेऊन उभे होते ते 8-10 जण मला मारायचं म्हणून. तर ते म्हटले, "नाही, तुम्ही त्याला मदत का केली?" मग त्यानंतर तिथनं फोन लावले, सगळं झालं आणि ते खरं खोटं निघालं की माझा त्यात काही संबंध नव्हता. हम्म. पण ह्या गुन्हेगारांना वाटतं की आपल्या दुश्मनांना हे मोठं करतात, मदत करतात. हे हलक्या कानाचे असतात. हे 8वी-10वीतली मुलं आहेत. त्यांना काय माहिती? जे गुन्हेगारीकडे वळलेत त्यांना माहितीच नाही ना. हम्म. मग अशा मुलं असे गुन्हेगार पण माझ्या वाटेला आले. पण त्यांना नंतर ज्यावेळेस त्यातला फोलपणा समजला, त्यानंतर ते मुख्य प्रवाहात आलेत. आज ते चांगलं काम करतात. त्यातला एक जण नगरसेवक पण आहे आज. ओ. म्हणजे असे पण विषय झालेले आहेत. पण ठीक आहे, त्याला काही पर्याय नाही. ह्या गोष्टी होत राहणार आहेत. पण हम्म. त्याच्यासाठी आपण आपले जे उद्देश आहेत महत्त्वाचे, की पुणे शहर हे विद्येचं माहेरघर असलंच पाहिजे. नाही का? एक काळ नक्कीच. त्याच्यासाठी सर्वांनी झगडलेले आहेत. पुणे शहर हे हम्म. पेन्शनरांचं पुणे शहर आहे. पुण्यावर प्रेम करून आलेले पुणेकर आहेत. ह्यांचा विश्वासच सार्थ करायचा असेल तर आपल्याला हे पुणे शहर गुन्हेगारीचं पुणे शहर होऊन देता कामा नये. आणि भरकटलेली मुलं कोण आहेत? आपलीच मुलं आहेत. आपणच त्याच्यावर चांगले संस्कार नाही केले. आपणच त्यांना चांगली दिशा नाही दिलेली. हम्म. त्यामुळे कदाचित आपण आपला दोष समजून आपण त्यांच्यासाठी उभं राहणं ही काळाची गरज आहे. हा इतका भारी विषय आहे. पुन्हा एकदा मी याचसाठी सांगते. कारण जसं सर म्हणाले, की जे गुन्हेगार आहे, ज्यांनी ऑलरेडी शिक्षा भोगलेली आहे, त्यांनी केलेल्या गुन्ह्याची नंतरही त्यांना ती शिक्षा भोगावी लागते समाजाकडून. आणि म्हणूनच बहुतेकदा शिक्षा भोगून आलेले गुन्हेगार परत एकदा गुन्हेगारीच्या दिशेने वळतात. आणि त्यामुळे मला पर्सनली असं वाटतं, की कुठलाच माणूस हा पूर्णपणे वाईट नसतो, चुकीचा नसतो. काही वेळा परिस्थिती चुकीची असते, काही वेळा त्याच्या सभोवताली घडलेल्या गोष्टी किंवा व्यक्ती या चुकीच्या असतात. त्यामुळे त्या व्यक्तीकडे तो चुकीचाच आहे, तो गुन्हेगारच आहे, तो आरोपीच आहे, या नजरेनं न बघता त्याने शिक्षा भोगलेली आहे, तर त्याला सुधारायला एक चान्स मिळणं गरजेचं आहे. या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा पॉडकास्ट आवडला असेल, चर्चा आवडली असेल, तेही आम्हाला कळवायला विसरू नका. सोबतच लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. आणि इथेच थांबतोय. धन्यवाद.